सहाय्य विभागाने राज्य शासनाच्या 30 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं 200 वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं 150वं वर्ष आणि महाड 14 कळी सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने हा जी आर झालेला आहे। तर आता हा जो आठवडाभर आपण कार्यक्रम घेणार आहोत समता सप्ताह, त्यामध्ये जे आहे की आपलं भारतीय संविधान जे आहे या संविधानाच्या मूल्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, लोकांमध्ये जागरूकता यावी, हा त्यातला एक हेतू आहे। आणि त्या अनुषंगाने मग आपण या आठवडाभरामध्ये या संविधानाच्या उद्देशिका जी आहे आणि संविधानाचे एकूण जे काही तत्त्वज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, जिला आपण निबंधाची स्पर्धा अशी म्हणतो। तर निबंध स्पर्धा जी आहे ती आपली खुली राहील, म्हणजे राज्यभरातला कुठलाही व्यक्ती त्याला कुठल्याही म्हणजे वयाचं, शिक्षणाचं, कशाचं बंधन नाही, कुठल्याही व्यक्ती याचा निबंध लिहू शकेल। त्याचा विषय आपण असा घेतलेला आहे की भारतीय संविधानाचे 75 वर्ष आणि आजची सामाजिक स्थिती, असा विषय आहे आणि 5000 शब्द त्याला मर्यादा असेल आणि आपण साधारणतः 25 तारखेपर्यंत निबंध मागू आपल्याकडे राज्यभरातून, त्याचं चांगल्या प्रकारची आपण करणार आहोत आणि मग त्याची आपण एक एक्सपर्ट नियुक्त करून त्याची तपासणी करणार आणि पहिलं जे बक्षीस आहे ते 10,000 रुपयाचं असेल, दुसरं बक्षीस 7,000 आणि तिसरं 5,000, अशा प्रकारची एक आपण निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत। साधारणतः एक आज आपण ते नोटिफिकेशन काढू आणि ते आपण जाहीर करू। त्याचबरोबर आमच्या ज्या शासकीय निवासी शाळा आहेत, शासकीय वसतिगृह आहेत, त्या निवासी शाळांमध्ये देखील या विषयाच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकारे देखील आपण आयोजित केलेलं आहे। काल या ठिकाणी या सप्ताहाचं उद्घाटन आपण केलेलं आहे न्यायभवनमध्ये। आपले उपायुक्त समाज कल्याणचे राजपाटण समितीचे जिल्हा समाज अधिकारी त्यानंतर मी होतो, प्रदीप रोडे सर जे आहेत तुळशी समाजाचे ते देखील होते आणि आपली तत्वशील कांबळे म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत असे आम्ही 4-5 लोक आणि मग वसतिगृहातले विद्यार्थी, आपले सगळे स्टाफ वगैरे असं तो आपण सुरुवात काल केलेली आहे। तर ते म्हणजे आता हा कार्यक्रम फक्त काय सप्ताहपुरताच नाही आहे, संविधानाची मूल्य लोकांना सांगणे, त्याचा प्रचार प्रसार करणे, त्याप्रमाणे वागणे, हे काय फक्त 7-8 दिवसापुरतं नाही, ते वर्षभर आणि त्याच्या पुढे हे चालत राहील, निरंतर हा कार्यक्रम आहे। वक्तृत्व स्पर्धा जी आहे, भाषणाची स्पर्धा, ती पण आपण राज्यस्तरीय आयोजित केली आहोत। तुळशी समूह जे आहे शिक्षण संस्था, तर त्यांच्याकडे आपण एक साधारण पुढच्या 8-15 दिवसामध्ये त्यांची एक तारीख निश्चित करून त्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आपण आयोजित करतो। त्याचं देखील बक्षीस 8 स्वरूपात राहील, पहिलं बक्षीस 10,000 रुपये, 7,000 आणि 5,000, अशा 2 स्पर्धा प्रामुख्याने आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि मग ह्या आठवडाभरामध्ये आपल्या ज्या काही विविध योजना आहेत समाज कल्याण खात्याच्या, सगळीकडे स्वयंमान योजना आहे, गटी स्टॉल वाटप करणे आहे, त्यानंतर आपले स्वाधार योजना आपली आहे विद्यार्थ्यांसाठी वगैरे, स्कॉलरशिपची योजना आहे, अशा सगळ्या योजनांचे जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना देखील मान्य कलेक्टर महोदय असतील, इतर मान्यवर आहेत, त्यांच्या आपण त्यांना एक ते लाभाचं वितरण करणार आहोत। असं ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये देखील आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 9 लोकांना नियुक्तीसाठी मंजुरी शासनाने दिलेली आहे, त्याचं देखील आपण जिल्हाधिकारी महोदयांची वेळी आपण घेत आहोत या अनुषंगाने 8 दिवसामध्ये आपले